नमस्कार. शाईन विथ शुभांगी मिलिंद या कार्यक्रमात मी शुभांगी मिलिंद आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सध्या आपण नवरात्री स्पेशल भाग करतो आहोत, ज्याच्यामध्ये काही कर्तृत्ववान स्त्रियांचे आपण अनुभव ऐकतो आहोत. आणि आज आपल्याबरोबर आपला प्रवास शेअर करण्यासाठी सौ विद्या गुजर आलेल्या आहेत. विद्याताई फॅशन डिझायनर आहेत, त्यांचे फॅशन डिझायनिंगचे क्लासेस असतात. या व्यतिरिक्त उडान, कस्तुरी मंच अशा अनेक ठिकाणी त्या कार्यरत आहेत. शिंपी समाजाच्या वेगवेगळ्या कमिटींवर त्या आहेत. ITIला त्या इन्स्ट्रक्टर राहिल्यात. त्यांचा एकूणच अनुभव खूप मोठा आहे आणि त्यांचा हा प्रवास आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. विद्याताई, आमच्या या कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार. विद्याताई, मी तर तुमची माहिती करून दिलीच, पण आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल म्हणजे अगदी लहानपणीपासून तुमच्या बालपणी तुमची जडणघडण कशी झाली आणि आतापर्यंतचा तुमचा प्रवास थोडक्यात ऐकायला नक्की आवडेल. लहानपणापासून म्हणजे नमस्कार, मी विद्या गुजर सासरची आणि मी माहेरची विद्या सटाले. माझं बालपण तसं लोणंद या खेडेगाव नाही म्हणता येईल, पण गाव तिकडेच गेलेलं आहे. तर लहानपणामध्ये शिक्षण माझं काही जास्त झालेलं नाही, मग 10वी पर्यंतच झालेलं आहे. त्यातूनही माझं निम्म शिक्षण लोणंदला आणि निम्म शिक्षण पाचगणीमध्ये झालं, असं दोन ठिकाणी झालंय. मग 10वी नंतर मग माझं लग्न 10वीतच गेलं. पण मी वयाच्या अगदी 12व्या वर्षापासून शिवणकाम करायला शिकले, तर मला त्याची खूप आवड होती. आणि एवढ्या लहान वयामध्ये मी अक्षरशः म्हणजे अक्षर 5वी 6वीत असतानाच ब्लाऊज शिवायला शिकले. मग त्यावेळेला ब्लाऊजला शिलाई फक्त 3 रुपये होती. तेव्हापासून मी शिवणकाम करते आणि त्यात मला खूप इंटरेस्ट होता. मग लग्न झालं 1990ला. 90ला लग्न झाल्यानंतर सासरी आले. सासरी मी आल्यानंतर घरामध्ये आम्ही 4 माणसं, म्हणजे सासू सासरे दीर, आम्ही एवढेच होतो. आणि मिस्टर माझे तर दिल्लीलाच असायचे, म्हणजे ते ड्रायव्हिंग करायचे त्यामुळे. त्यानंतर मग मला लग्न झाल्यानंतर मला असं वाटायचं की आपण काय इथं तरी बसायचं, नाही का, म्हणजे हम्म. सगळ्यांच्या बरोबर. मी तिथंही शिवणकामाला सुरुवात केली. मग तिथंही शिवणकाम मी करायचे, तिथेही भरपूर काम करायचे वगैरे. प्रेग्नेंट राहिल्यानंतर प्रेग्नेन्सीस मध्ये सुद्धा मी शिवणकाम करतच होते. मग असं करत मला काहीतरी पहिला मुलगा, नंतर मुलगी अशी 92 93ला झाली. त्यानंतर मग आम्ही पुण्यामध्ये राहायला आलो 93 94ला. त्यानंतर पुण्यात राहायला आल्यानंतर माझे मिस्टर PMT सर्व्हिसला लागले. मग सर्व्हिसला लागल्यानंतर त्यावेळेला इथं राहायचं म्हणल्यानंतर घर भाड्याचाही प्रॉब्लेम. त्यावेळेला घर भाडं 900 रुपये पेमेंट त्यांना. मी करणार काय? मग मी त्यावेळेलाही पण असं ठरवलं, आपण काम करत राहायचं. मग मी त्यावेळेला पुण्यात आल्यावर शिवणकाम करायला माझ्याकडे साधनच काही नव्हतं. तर मी दुसऱ्यांची कामं आणून घरी करायचे, डबे बनवायचे. डबे बनवल्यानंतर पुन्हा मी प्रेग्नेंट राहिले तिसऱ्या मुलीच्या वेळेला. आणि प्रेग्नेंट राहिल्यानंतर अचानक आमचं पूर्ण गाव जळालं. तर हो, गाव विल्ह्याची जळाल्यानंतर पेठ तर आम्हाला काही, जळाल्याची घटना खूप मोठी घटना होती ती. हो, खूप मोठी आहे. मग त्यावेळेला मात्र फार मोठा असा प्रसंग आला की अक्षरशः आमचं काहीच राहिलेलं नव्हतं. म्हणजे घरदार वगैरे सगळं सगळं सगळ्यांचंच गेलं होतं. त्यात आमचं तर सगळंच गेलं. आणि त्यात आमच्या मिस्टरांना सर्व्हिस एकट्यांनाच होती. आम्हाला लहान, माझी 2 मुलं, मी प्रेग्नेंट, म्हणजे हातात 2 मुलं पोटात एक, असं हे होतं. त्यातून मग मी आणि घरच्यांनी सगळ्यांनी मिळून कसं तरी आम्ही सावरलं. 2000ला मी ITIला ट्रेनिंग घेतलं स्वतः. लहान मुलांना मी घेऊन जात होते ITIला, की माझी लहान मुलं आहेत. तरी मला त्या शिक्षकांनी वगैरे म्हणले ठीक आहे, माझी परिस्थिती आहे म्हणून मग आम्ही ITIला मी शिकले. शिकल्यानंतर मी पुणे जिल्ह्यात वगैरे प्रथम क्रमांकाने पास झाले. ITI मध्ये फॅशन डिझायनिंगचाच क्लास लावला होता. हम्म. त्यात प्रथम आल्यामुळे माझा खूप सत्कार वगैरे सगळं झालं. त्यानंतर मग पुन्हा आता तिथं राहून काय करायचं म्हणून परत पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर मग पुण्यात परत तेच पहिल्यासारखंच, की घर भाडं वगैरे ते आता काय करायचं, असं करता करता असेच मी परत मग एक एक शिलाई मशीन, 3 मुलं आणि आम्ही दोघं येऊन राहायला लागलो पुण्यामध्ये. सासू सासरे मग गावालाच राहायला लागले. मग त्यानंतर त्यांनी हे केलं, आता मग काय करायचं, मग आम्ही स्वतःच एक घर घेतलं विकत. मग ते घराला हप्ता होता 4000 रुपये आणि माझ्या मिस्टरांना पगार होता 2500 रुपये. आता 2500 भरायचे, भरणार की काय? मग मी शिवणकाम सुरू केलं इथं परत. तर त्यावेळेला पुण्यामध्ये मी एका दिवसाला, म्हणजे कोणाला विश्वास बसू अगर ना बसू, पण मी एका दिवसाला कमीत कमी 10 ब्लाऊज तरी शिवायचे. बापरे. मग 10 ब्लाऊज शिवले तर कम्प्लीट मला फक्त एका दिवसाला 100 ते 150 रुपये मिळायचे. कारण शिलाई फक्त त्यावेळेला 10 12 रुपये होती अरे ब्लाऊजला. बापरे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण 300 400 शिलाई घेतो, 500. पण त्यावेळेला 10 ते 12च्या पुढे कोणी शिलाई देत नव्हतं.
मग बरोबर. त्यामुळं माझे ते रोजच्या इन्कम 2-3 हजार रुपये आणि ह्यांचा असं आम्ही दोघांचं मिळ पण हे करत होतो मिळून आम्ही ते घराचे हप्ते भरून पोरांचं शिक्षण, मग पोरांना ऍडमिशन वगैरे त्यांना कॉर्पोरेशनच्या वगैरे शाळेतच घातलं, कारण आपली मोठ्या शाळांमध्ये घालायची काय हे नव्हती, परिस्थिती नव्हती. हम्म. त्यामुळे मग त्यांना त्या शाळांमध्ये घातलं पोरांना शाळेत. सांगायचं म्हणजे की मुलांना शाळेत घातल्यानंतर माझ्या मुलांना बालवाडी काय असते हे माहित नव्हतं. त्यांना डायरेक्ट पहिलीमध्ये, दोघींना पाचवीमध्ये, म्हणजे हम्म. दुसऱ्यांची पाचवीची ऍडमिशन झाली, लहान मुलीचं पहिलीत घातल्यानंतर त्या मुलीला शाळेत घातली. मला असं वाटलं की त्या पोरीला ए बी अ ब काहीच माहित नाही, पण त्या मुलीला 98% पडले पहिलीतच. वा. आणि तसं करता मग त्या तिन्ही मुलांना मी लहानाचं मोठं करताना एकालाही कुठलीही बालवाडी पासून इंजिनियर वगैरे डॉक्टर होस्तपर्यंत क्लास हा प्रकार लावलेलाच नाही. क्या बात आहे. तिन्ही मुलांना, पण तिन्ही मुले दोन्ही मुलींनी 12वी पर्यंत पहिला नंबर कधी सोडला नाही. वा. आणि मराठी मीडियम मधूनच शिकले. आणि प्रतीकचं कसं चाल ढकल करत त्यांनी कशी 10वी पर्यंत शाळा शिकली. तर सगळ्यात जर आनंद म्हणताल हम्म. शुभांगी, तर असा प्रॉब्लेम झाला की प्रतीकला 10वी मध्ये मला असं वाटत होतं की प्रतीक काय पास होणार नाही. पण हम्म. चॅलेंज मी सरांना दिलं की मी त्याचा अभ्यास करून घेईन आणि त्याला हम्म. 45% तरी 10वीला पास करून दाखवेन. आणि बर. ऍक्च्युली खरं सांगायचं तर त्याला 45% पडले. 10वीत पास झाला. तर त्याच्यानंतर तो 12वी ग्रॅज्युएशन वगैरे झालं त्याचं. असं करत करत मग आम्ही शिक्षण घेत पोरांचं करत, पोरांना शिक्षणासाठी इंजिनिअरिंगला मोठ्या मुलीला घातलं. त्यावेळेला आमची परिस्थिती त्यावेळेला काही एवढी हे नव्हती. तर माझ्या मिस्टरांनी रात्रंदिवस म्हणजे डबल दुटी EMT मध्ये सकाळ संध्याकाळ अशा डबल दुट्या करून मुलांना फीज भरण्यापर्यंत ऍडजस्ट हे केलं. आणि पण मात्र कोणाकडे 5 रुपये मागितले नाही किंवा कोणालाही मदत मागितली नाही, कधीच मागितली नाही. आजपर्यंतही कोणाला मागितलेलीच नाहीये आणि मागतही नाही, कारण आपल्या हातात मनगटात जोर आहे. हे सगळ्यात महत्वाचं. आपण जर कष्ट केले तर आपल्याला पैसा मिळणारच आहे. बरोबर. त्यामुळे आम्ही दोघंही भरपूर कष्ट करत करत मुलांना ऍडमिशन घेऊन, त्यानंतर बारकी छोटी मुलगी स्वराली 12वी मध्ये पास झाली. CET ला नीटला वगैरे चांगल्या मार्कांनी पास झाली. त्यानंतर तिला गव्हर्नमेंट कॉलेजला BAMS ला ऍडमिशन मिळालं, वा. आर्यंगलला. तिथे आम्हाला काही पैसा पाणी भरावा लागला नाही, कारण गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते, त्यामुळे त्यांना काही फीज वगैरे नसतात अशा गव्हर्नमेंट कॉलेज हम्म. असतात. त्यामुळे तिचंही तिथं शिक्षण 7 वर्ष तिने सातारमध्ये काढले. ती राहिली छान. त्यातून मी नेहमी, ती तिथं होती तरी मी इथून तिला सगळं हे करत होते. आणि मी शिवण क्लास, फॅशन डिझायनिंगचे हो. क्लास, गृह उद्योग किंवा बाहेर जाऊन मी क्लासेस घेणं. इथून हम्म. मी सांगवीला रोज अपडाऊन करत होते. इथून सांगवीला जायचं, सकाळी 10ला जायचे ते 4ला यायचे. 2-3 बॅचेस मी घ्यायचे. ITI ला मी टीचर म्हणून 1-2 वर्ष काम केलं, पण ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर केलं. परमनंट वगैरे ते, कारण 10वी नापास असल्यामुळे त्यांनी मला परमनंटला काही हे करत नाही, म्हणजे 10वी नापास आहे. हम्म. त्यामुळे मला तरी ITIच्या लोकांनी सजेशन दिलं होतं की तुम्ही 10वी पास व्हा, आम्ही तुम्हाला घेतो. म्हणून मी माझी 3 मुलं घेत असताना सुद्धा 1995ला मी 10वीची परत परीक्षा दिली. 2000ला अरे वा. परत परीक्षा दिली, पण माझा काही लक नव्हता 10वी पास होण्याचा. पण मी 10वी नापासच राहिले. तिथं एक जरा खंत फार वाटते की वा, नाव माझं विद्या, पण मला हम्म. शिक्षण नाहीये. असं असं त्यामुळे नाही हो, वाईट वाटतं. बऱ्याच बऱ्याच याच्यात तुम्ही शिकलेला आहात. आज मोठे मोठे लोक, हम्म. सचिन तेंडुलकर 10वी पास झालाय का, 12वी पास झालाय का? गांधीजी ते तर आहे. गांधीजी झाले होते. पण बरेच लोक आहेत की ज्यांनी खूप मोठी मोठी कामं केली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी बऱ्याच ठिकाणी इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून पण पाहते. तो भाग थोडासा हम्म. सांगाल का? इव्हेंट म्हणजे मला की नाही लहानपणापासून गाण्याची भयंकर आवड आहे आणि आताही आहे. हं. त्यामुळे मी मग डोहाळे जेवणाचे वगैरे कार्यक्रम ज्यावेळेला घेते, त्यामध्ये मी गेम शो तर घेतेच, प्लस विथ गाणी म्हणते. अच्छा. आणि गाणी म्हणताना त्यात मध्ये असं इतकं छान वाटतं ना, एकदम असं आतापर्यंत मी बरेच कार्यक्रम केले. आणि जर कार्यक्रम मध्ये जर माईक वगैरे बंद पडला, हा. त्याचं एक अशा काही सांगायचं गमती महत्वाचं. असतील तर सांगा. तर माईक जर बंद पडला नाही की असा सगळा आपला जो असतो ना, मूड असतो तो निघून जातो, पण हं. तरीही माझा आवाज मोठा आहे. त्यामुळे मी तिथं असं डगमगत नाही की आता आवाज, आता माईक नाहीये तर आपण म्हणायचं कसं, पण तरी जरा गोंगाट वगैरे होतो. त्यामुळे खूप हे होतं, पण आवाज मोठा असल्यामुळं तिथं एवढा प्रॉब्लेम येत नाही. कारण आता गेल्याच एक महिन्यापूर्वी मी सातारला
डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला. हं. अरे वा. सगळा कार्यक्रम खूप छान होता, पण तिथं माईकच नव्हता. अरे वा, बापरे. माईक अजिबात माईक हा प्रकारच नव्हता, पण बिना माईकचा मी पूर्ण 2 तासाचा कार्यक्रम छान केला. क्या बात आहे, अरे वा. आणि आता ह्या आठवड्यात पुन्हा एक आहे कार्यक्रम, म्हणजे पुढच्या काही आठवड्यात आहे डोहाळे एक जेवणाचे, कार्यक्रम. बारशाचे किंवा अशा कार्यक्रमांचे पण इव्हेंट ऑर्गनाईज करतात, म्हणजे इव्हेंट हे करतात वेगवेगळ्या, त्यामध्ये हम्म. गेम्स आणि खूप सारे छान उपक्रम त्यामध्ये पण राबवतात. बऱ्याचदा मी तुमचे कार्यक्रम अटेंड पण हो. केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही शिंपी समाजासाठी पण हो. बरंच सारं काम करत असता. म्हणजे समाजातल्या काही हम्म. आघाडीची लोक आहेत की ज्यांना लोक ओळखतातच, अशामध्ये पण तुमच्या दोघांचा समावेश होतो. हो. आम्ही म्हणजे असं मला आवडतं. आता ज्यावेळेला आम्ही इथं कात्रज भागामध्ये आलो, तर मला वाटते 2000 साली ज्यावेळेला आम्ही इथं आलो, एक तर आपल्यापैकीच एक भांबुरे म्हणून आहे, तर ते हं, तिथं मला म्हणाले की ताई आपण असा असा कार्यक्रम चालू करतोय, तर तुम्ही येताल का? म्हणलं काय हं, हरकत नाही. मग त्यांनी आपल्या इथं नामदेव पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरू केला. मग हं, तेव्हापासून आम्ही सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या बरोबर जाऊन, आता मी बऱ्याच कार्यक्रमांना म्हणजे आपलं वर्गणी गोळा करणं किंवा त्यांना सहकार्य करणं, असं करणं, किंवा आपल्या समाजाच्या लोकांना एकत्र कसं येता येईल, आपला समाज कसा म्हणजे एकत्र येऊन एकमेकांचं म्हणजे कसं हे नाते वगैरे जुळतात, हे होतात, आपण त्यासाठी मी खूप प्रयत्न करते. आणि मला आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडतं की प्रत्येक नातेवाईक आला की त्याच्या सगळी डीप मध्ये माहिती घेणं किंवा त्यांना आपली माहिती देणं, त्यांच्याशी बोलणं, असं आम्हाला दोघांनाही खूप आवडतं. हे मात्र नक्की आहे की तुमच्याकडे सगळा म्हणजे गोतावळा असतो, सगळे नातेवाईक हे सगळ्यांकडे तुमचं जाणं येणं असतं. याच्यामध्ये तुमच्या हम्म. दोन्ही मुली, इवन प्रतीक सुद्धा आता खूप चांगला सेटल झालेला आहे, त्याचा बिझनेस खूप छान चाललाय. मुली दोघी, मोठी मुलगी IPS आहे, छोटी डॉक्टर आहे. तर ह्याच्यात आई म्हणून हम्म. सगळ्यात अ, कोणता क्षण असा आहे की अभिमानाचा आहे खूप? अभिमानाचं म्हणाल तर तसा तिन्ही मुलांच्या बद्दल तर अभिमान आहेच. सगळ्यात सांगायचं म्हणजे असं की हं. स्वरांजली म्हणजे जी मोठी मुलगी आहे, हा. ती जी PSI झाली, तर ती ज्या वेळेला कम्प्युटरची डिग्री कंप्लीट झाली, त्यावेळेला तिने आम्हाला सांगितलंही नव्हतं की मी MPSC ची एक्झाम दिलेली, आम्हाला अच्छा. कोणालाच माहित नव्हतं. आणि अचानक तिला हा अचानक असं झालं, तिला हैदराबादचा कॉल आला अच्छा. की तुम्ही सिलेक्शन झालंय तुमचं ह्याच्यातून कॉलेजतून. आणि तो काल आला आणि त्याच्यानंतर 1 तासांनी पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे ह्याच्यातून आला कॉल. आम्ही सगळे घाबरलो की पोलिसांचा आपल्याला फोन का आला. आता सगळं घाबरल्यानंतर ते म्हणे नाही, तुम्ही असं झालंय, सिलेक्ट झालाय तुम्ही MPSC मध्ये, महाराष्ट्रामध्ये चौथ्या आलात, मुला मुलींमध्ये 19वा आलात. आम्हाला काहीच कळेना, तिलाही समजेना की तिने काय एक्झाम दिली आहे ती. आणि नंतर मग आम्ही इतक्या आनंदात राहिलो की काही विचारायची सोय ना. मग तिला म्हटलं काय निवडतीयस, तर ती म्हणली मला एवढं जर मोठं पद आत्ताच एवढ्या लहान वयाच्या 22व्या वर्षी ती ASI इन्स्पेक्टर झाली. हो. आणि तिला तो क्षण आमच्या आनंदाचा असा की आम्हाला वाटतही नव्हतं की ही मुलगी कधी परीक्षा देते. आणि तिला कारण स्कॉलरशिप वगैरे सुद्धा आहे ना, बिना क्लासेस लावता हं, स्कॉलरशिप केल्यात. त्यातही ती शाळेमध्ये स्कॉलरशिपला येत होती. आणि या हं. परीक्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये चौथी आली म्हणल्यावर थोडासा अभिमान राहणारच ना, की आपण एवढ्या परिस्थितीतून पोरींनी जर हे काय केलंय, परिस्थितीशी झुंज म्हणजे आम्ही 10 बाय 10च्या रूम मध्ये राहून हं. वगैरे असं करून तिने परीक्षा दिली ना. आम्हाला परीक्षा दिलेलं सांगत नाही, काय नाही, देतात त्या. आणि दुसऱ्या छोट्या मुलीबद्दल म्हणायचं तर तिने डॉक्टर होस्तोपर्यंत कधी ती वायडी किंवा नापास हा प्रकार मुलांच्यात नाहीच म्हटलं तरी चालेल. आणि सगळ्यात जर आनंद झाला असेल ना, तर माझा मुलगा 45% का होईना पास झाला. तो आनंद मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही, कारण 10वी ही काय असते हे मला माहिती आहे, कारण मी नापास झालीये. माझी मुलं कधी पहिल्या वर्षी नापास होऊ नये असं मला नेहमी वाटायचं. आणि मला तो आनंद आहे ना, मी कधीच विसरू शकत नाही की तो 10वीत 45% का होईना हं. पास झाला. नाही, आणि खूप सगळ्यात छान. जास्त मुलं मला तो नक्कीच, अभिमान आईसाठी मुलं हा नक्कीच अभिमान असतो. याच्या व्यतिरिक्त तुम्ही हो. कस्तुरी मंचचं काम करता, उडानचं काम करता, तो अनुभव कसा आहे? हो. तो अनुभव असा आहे की मी लोकमत सखी मंच पहिलं चालू केलं. हं. तिथं मी कोऑर्डिनेटर नव्हते, पण सभासद म्हणून करायचे, पण मी स्वतःच 100-200 महिलांना जमा करायचे. पण मला माहित नव्हतं की आता आपण स्वतः हे करायला हवं. त्यानंतर मग मी स्वतः उडान किंवा कस्तुरी याची मी कोऑर्डिनेटर झाले.
कोऑर्डिनेटर झाल्यानंतर मला असा अनुभव आला की यात खरंच आपण केलं ना, करत राहायला पाहिजेत. केलं तर आपल्याला काहीतरी त्यापासून मिळतं. आणि आज मी उडान सभासदला जवळजवळ 200-250 महिला देते, म्हणजे त्यांना गोळा करून माझ्या माझ्या म्हणजे मी स्वतः केलेल्या आहेत. आणि अरे वा, नाही प्रत्येक वेळेला तुमचं. मी गावाकडच्या आणि प्लस इथल्या पुण्यातल्या दोन्हीकडच्या मिळून आता उडानला सुद्धा 100-150च्या पुढे आहेत. म्हणजे अरे वा, हे सभासद कोणते. संघटनाचं काम खूप मोठं आहे तुमचं. तुमच्या या सगळ्या हम्म. कामाला ताई आमच्यातर्फे शुभेच्छा. आणि कार्यक्रम संपवताना एखादा संदेश आमच्या प्रेक्षकांसाठी द्याल का? संदेश. मी असा संदेश देईन की जर आपली परिस्थिती कशीही असो, गरीब असो श्रीमंत असो काही असो, पण आपल्याला त्यातून एवढं शिकायला पाहिजे की आपली जर गरिबी असेल तरी आपण आहे ना कष्ट केले पाहिजे, श्रीमंत असो अगर गरीब असो. आता मला संदेश दे मला एवढं हे होत नाहीये, पण सांगते मी की करत राहा, केल्याने होत आहे. ओके. केलं तरच होणार आहे, केलं नाही तर काहीच होणार नाहीये. आणि आमच्यासाठी कुठल्याही एखादं गाणं म्हणाल परिस्थितीला का? आणि हो, नक्कीच. चालेल. यात आज तुमचं तब्येत बरी नाहीये मला कल्पना आहे, त्यामुळे फार काही नाही, पण एखादं एखादं वाक्य म्हटलं तरी आम्हाला आवडेल. नाही म्हणते मी, मला देवीचं गाणं म्हणायला आवडेल. अगदी अगदी, नवरात्री आहे आणि आम्हालाही ते आवडेल. अं, एक दोन कडवीत म्हणते छान. हो चालेल. म्हणजे मला येतं, पूर्ण येतच. म्हणजे मग तशी 2-3 हो गाणी पण म्हटलं, त्यातल्यात हे सोपं गाणे जरा घशामुळे मला हे चांगलं हो वाटलं, हो, अगदी अगदी. म्हणून तेच म्हणते. चांदण चांदण झाली रात, चांदण चांदण झाली रात, अंबाबाईची पाहत होते वाट, अंबाबाईची पाहत होते वाट, चांदण चांदण झाली रात, अंबाबाईची पाहत होते वाट, पुण्याच्या व्यापाराला निरोप धाडा, आईला माझ्या पैठणी आणा, पुण्याच्या व्यापाराला निरोप धाडा, आईला माझ्या पैठणी आणा, हळद कुंकवाचं भरून ताट, हळद कुंकवाचं भरून ताट, अंबाबाईची पाहत होते वाट, अंबाबाईची पाहत होते वाट, नगरच्या शिंप्याला निरोप धाडा, आईला माझ्या चोळी आणा, नगरच्या शिंप्याला निरोप धाडा, आईला माझ्या चोळी आणा, पुरण पोळीचा करुनी थाट, पुरण पोळीचा करुनी थाट, अंबाबाईची पाहत होते वाट, अंबाबाईची पाहत होते वाट, चांदण चांदण झाली रात, अंबाबाईची पाहत होते वाट, अंबाबाईची पाहत होते वाट. धन्यवाद. थँक्यू. खूप छान विद्याताई, तुमच्यावर गप्पा मारून खूप मजा आली. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. असंच पुन्हा भेटत राहू. आपण या कार्यक्रमात आला त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. आणि प्रेक्षक हो, धन्यवाद. आपण पुन्हा भेटू नवीन एपिसोडमध्ये. तोवर